जावळी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। फायनलची महत्त्वाची महाअंतिम लढत, फायनलचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय। सध्याच्या स्थितीला एक षटकाची मॅच, 12 चेंडू ठरवतील ही मॅच कोणता संघ विजेता होताना पाहायला मिळेल। एस मैत्री ग्रुप जावळी संघाचा स्ट्राइक बॉलर राहुल वांगडे याने जर मिडल ओव्हर हाताळली तर अनिल जाधव यांच्या माध्यमातून 1001 राहुल वांगडे 1001 सलामीची जोडी एका बाजूला रवी बोरगे तर दुसऱ्या बाजूला शैलेश काळे। तर बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वांगडे। कालच्या दिवसांमध्ये या खेळाडूच्या जिभेवरती मैत्री ग्रुप जावळी या संघाने मात्र मजल मारली। फायनल मध्ये ग्रँड फिनाले आपण पाहतो। लेट्स प्ले फायनल। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर डेड बॉल। 6 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मधील 6 चेंडू, दोन्ही मिळून 12 चेंडू ठरवतील या स्पर्धेतील निकाल। रिझल्ट काय असेल यावेळेस पहा, पहिल्याच बॉलवरती खाली बसला रवी बोरगे, परंतु संघाला उंचमान करायला लावले, कारण की उंचावली धावसंख्या 0 6 चा आकडा पार केलाय। एका चेंडूवरती मात्र प्रवास राहिलाय, ट्रॅव्हल होतो चेंडू डीप मिड विकेट रिजन, काव कॉर्नर रिजनच्या मधून हा षटकार 6 धावा। रवी बोरगे ऑनसाइडच्या दिशेने मात्र चेंडूला पाठवलंय। राहुल वांगडेवरती यावेळेस मात्र हल्ला केला जातोय आणि सल्ला देखील दिला जातोय। पहिल्या चेंडूवरती मी देखील कमी नाही, पहिल्याच बॉलवरती स्टेटमेंट दिलं जाईल। षटकार होतो 6 धावा। पहिल्या चेंडूवरती षटकार आला। यावेळेस मात्र गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रेशर हँडल केलं जाईल का? यावेळेस मात्र मैत्री ग्रुप जावळी संघाचा गोलंदाज राहुल वांगडे जावळी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो। आज मात्र कशा पद्धतीने 5 चेंडू हँडल करताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीने पाहायला गेलं तर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। एका बाजूला रवी बोरगे ज्याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, 600चा स्ट्राइक रेट मात्र पाहायला मिळालाय, परंतु राहुल वांगडे कमबॅक साठी ओळखला जातो आणि आज मात्र कशा पद्धतीचा गोलंदाज हाताळेल चेंडू। यावेळेस पहा, ऑफसाइडच्या दिशेने गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल, यावेळेस मात्र ऑफसाइडची दिशा डीप पॉइंट मध्ये घालवला चेंडू। 6चा पाडा पाठ करून आलाय, पॉइंट मधून सेफ होऊन आलाय। रवी बोरगेच्या बॅट मधून 6 धावांचा खेळ पाहायला मिळतो। वेळ बदलला की खेळ बदलतो, खेळ बदलला की वेळ बदलतो आणि वेळ बदलल्यानंतर खेळ देखील बदलतो। यावेळेस मात्र एका समीकरणावरती परिणाम झाला तर दुसऱ्या समीकरणावरती दुष्परिणाम होतो। 2 चेंडूवरती 2 षटकार, कमाल, लाजवाब। हॅलो, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला, रचनात्मक फटका देऊन जातोय। 600 वोटचे 2 षटकारांचे झटके। इथे मात्र 2 12 धावा धावपळ करते। यावेळेस देखील पाहिल्यानंतर खोदून काढला चेंडू, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातो। रवी बोरगे वेगवान गतीने धाव पूर्ण करतो, तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल। शैलेश काळे यावेळेस मात्र पूर्ण कंप्लीट केली जाते, 3 धावा, चौथीचा देखील प्रयत्न केला जाईल, कारण की क्षेत्ररक्षक दाबून तोपर्यंत 4 धावा, 5वीचा देखील प्रयत्न देखील केला जाऊ शकतो। एका धावाचं रूपांतर दुहेरी धावाचं रूपांतर 5 आणि 5 नंतर 6 धावा। यावेळेस मात्र 2 षटकार रवीच्या बॅट मधून आलेत आणि तिसरा षटकार पळून आलाय। यावेळेस मात्र 6 धावा। 18 धावा झालेत, 18 धावा झालेत।
2 चेंडू 18 धावा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रबी बोरगे फॉर्म मध्ये आहे, 600चा स्ट्राईक रेट. चेंडू व्हाईट +1 या 2 धावा. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. संघाची धावसंख्या 20, रवीची वैयक्तिक 18. यावेळेस देखील दूरवरचा चेंडू व्हाईट +1 20 वरून 22 वरती प्रवास केला जातो. 4 अतिरिक्त धावा व्हाईट +1, 2 व्हाईटच्या 2 व्हाईटच्या. आणि इथे मात्र पाहिलं गेलं त्या 3 चेंडूमध्ये 22 धावा. अजून 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पाहायला मिळतो. चेंडू काढून क्षेत्ररक्षक जाईपर्यंत पोहोचेपर्यंत एका धावेचे रूपांतर दुहेरी धावेमध्ये. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सरेंडर 2 धावा या चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक 24 या आकड्यावरती 24. 4 अतिरिक्त धावा व्हाईट +1 2 चेंडूवरती आल्या. त्यानंतर दुहेरी धाव, 2 षटकार आणि 6 धावा काढलेत. 24 धावा. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न रवी बोरगेचा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूत मोठा फटका घेत आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. यावेळेस पाहायला गेलं तर 5व्या चेंडूवरती महत्वाची विकेट. आणि त्यानंतर एक सौदेचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, तर दुसरा सौदेचा खेळपट्टीच्या बाहेर आल्यानंतर एक ते त्यांना पाहायला मिळेल. तर पहा हॅलो, यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 बाउन्स 2 बाउन्स पकडला जाईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 3 धावा कंप्लीट केल्यानंतर 4थी धाव बाद होताना पाहायला मिळते. चांगला खेळ. यावेळेस पहा 2 धावा घेतलेत आणि पाहायला गेलं 3री धाव घेत असताना फलंदाज बाद होते. 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 7 बॅटर कोण आहे? प्रताप आणि
संकेत आहे ना, चालतोय चालतोय. हॅलो हॅलो हे टोपण दिली. हॅलो हॅलो माईक चेक. येस धन्यवाद. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिला मिळतो सचिन आसबले, ज्याने मात्र प्रत्येक मॅचमध्ये चांगली गोलंदाजी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत केली. 6 27 धावा झाले तर 28 धावांचं लक्ष. 6 चेंडू 28 धावा. यावेळी संसारच्या दिशेने फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने मात्र स्वतः गोलंदाज सचिन आसवले जातो. फेकी केली जाईल. कॅप्टन स्वतः येताना पाहतो बॅकअप साठी. एक धाव पहिल्या बॉल वरती येते. आता राहुल वांगडे बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडू आणि 27 धावांची खेळी मात्र पाहायला मिळेल. आता मात्र 5 चेंडू 27 राहुल वांगडे स्ट्रायकिंग एंडला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सचिन आसवले. 5-27. एका बाजूला सर्वे 11 जुळेवाडी तर दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप. जाऊन यावेळेस मिस्टर होते की काय, परंतु पूर्णपणे स्वतःवरती नियंत्रण नाही, परंतु धावसंख्येवरती नियंत्रण आहे. यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र येतो षटकार. आता मात्र पाहायला गेलं तर 2 चेंडूच्या धावसंख्या 7. येणाऱ्या काळामध्ये 4 मध्ये 1 आहे तर एक निर्धाव चेंडू मॅच बदलू शकतो. हा चेंडूवरती निर्धाव चेंडू मॅच मध्ये 4-21 समीकरण 3-21 वर घेऊन आलंय. आता मात्र 3 चेंडू होते 3 षटकार आले तरी काय होईल. यावेळी संस्थाच्या दिशेने चांगला स्ट्रोक यावेळेस येताना पाहायला मिळतो. 6 धावा. यावेळी षटकार आलाय. 3-21 समीकरण आता मात्र 2-15 पर्यंत येऊन पोहोचले. 2 चेंडूवरती काय घडेल. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस पाहिलं गेलं तर बॅटच्या टोला लागतोय. चेंडू 1 धाव घेतली. 2-15चं समीकरण 1-14 वरती येऊन पोहोचले. चेंडू आणि 14 धावा. शेवटचा बॉल ट्रॅकिंग एंडला येताना पाहायला मिळाला संकेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. येताना पाहायला मिळते बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात. यावेळेस विजेता झालाय फायनलच्या मॅच मध्ये ग्रँड फिनाल. हॅलो आधारस्तंभ चषक 2024 मध्ये सर्वे हा संघ होताना पाहायला मिळते. मैत्री ग्रुप जाऊया करून पहिल्या क्रमांकाचा ठरताना पाहायला मिळालाय. चॅम्पियन्स विजेता जुळेवाडी सर्वे आणि पराभूत झाला जाऊया संघ. आधारस्तंभ चषक 2024. तर विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण यायचं आहे. तिन्ही संघ आपण यायचं विनंती असेल. बक्षीस वितरण सोहळा लगेचच केला जाईल.